आणि आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूयात। मुलीची हत्या करणाऱ्याचा एन्काउंटर करा अशी मागणी उरणमधील मृत तरुणीच्या वडिलांनी केली आहे। 48 तासात आरोपी दाऊद शेखला पकडा, नाहीतर मी रस्त्यावर येऊन आंदोलन करेन असा इशारा तरुणीच्या वडिलांनी दिला आहे। तर 48 तासाच्या आत जर आरोपी पकडला नाही तर मी उद्या पुन्हा एकदा सर्व नागरिकांचे रस्त्यावरती या सर्व नागरिकांना रस्त्यावर घेऊन उतरणार अशी भूमिका देखील त्यांनी मांडली आहे। शिवाय वडिलांकडून मृत मुलीच्या वडिलांकडून ही मागणी केली जाते। मृत तरुणीच्या वडिलांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल कांबळे यांनी, आपण ते पाहूयात। 25 तारखेला रात्री 8 वाजता जर तात्काळ कारवाई झाली असती तर आपली मुलगी आपल्याला मिळाली असती। पुढे काय नंतर मग ते लोकेशन जाऊन मी मुलीच्या मामाने माझ्या मित्रांनी रिक्षा करून तिथला आम्ही सर्व परिसर शोधला, पण आम्हाला काय सापडलं नाही। आम्ही येऊन परत सांगितलं की साहेब तिथं काय भेटत नाही। पुढे मग त्या दिवस रात्री मला माझ्या भावाने फोन करून सांगितलं की जरा ये। मग मी गेल्यावरती मी ते माझी मुलीचा मृतदेह बघून म्हणजे मला अक्षरशः बोलू शकत नाही। त्याच्यानंतर इथे आल्यानंतर बघा मी तर मृतदेह घरी आणणार नव्हतो। मुलगी म्हणजे अशी पण गेलेली आहे, याच्या पुढे अशा घटना घडणे नको म्हणून मी मृतदेह आणणार नव्हतो। मला 48 तासाचा कालावधी साहेबांनी दिला। आता 48 तास आत संपतात, मी उद्या स्वतः आंदोलनाला रस्त्यावरती उतरीन। त्याला एकतर माझ्या उरणच्या ज्या बहिणी आहेत, ताई आहेत, त्यांच्या स्वाधीन करा किंवा तेलंगणा सरकार त्याचा एन्काउंटर करा, ही माझी इच्छा आहे। मुख्यमंत्र्यांकडे आपली काय मागणी? मुख्यमंत्री साहेबांकडे माझी एकच इच्छा आहे, एकनाथ शिंदे साहेब तुम्ही खरोखर महान आहात। तुम्ही त्याला एक तर आमच्या उरणच्या महिलांच्या ताब्यात द्या, ते तर तुम्ही करणार नाही। तुम्ही जर ते नाही करणार तुम्ही त्याचा एन्काउंटर करा, म्हणजे अशा घटना महाराष्ट्रामध्ये कुठल्या पण आई बहिणी मुलींवरती असा प्रकार घडणार नाही, याची जरा साहेब दक्षता घ्या। नक्कीच आरोपींना आमच्या ताब्यात द्या, अन्यथा त्याचा एन्काउंटर करा अशी कुठेतरी मागणी कुटुंब प्रमुखांकडून होत आहे। राहुल कांबळे, NDTV मराठी, नवी मुंबई।